हे काम झालं आहे का? नाउ युअर टर्न. इज दिस वर्क डन? इज दिस वर्क डन? नेक्स्ट, मला रागात आणू नकोस. डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री. तुझे डोळे पुस. वाईप युअर आईज. वाईप युअर आईज. सगळे बाहेर गेलेले आहेत किंवा सगळे बाहेर गेले आहेत. ऑल हॅव गॉन आउट. ऑल हॅव गॉन आउट. गाईज, तुम्हाला माहीत आहे आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करणार आहोत. मी जेव्हा सेंटेन्स बोलते किंवा मराठीचं सेंटेन्स देते त्यावेळेस ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी ज्यावेळेस सेंटेन्स मी सांगत असते त्यावेळेस मी 2 वेळेस रिपीट करते. माझ्यासोबत तुम्ही ही सेंटेन्स बोलायचं आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस होईल. तू माझा विश्वास तोडला. यू ब्रोक माय ट्रस्ट. यू ब्रोक माय ट्रस्ट. मी काल येत होतो. आय वॉज कमिंग यस्टरडे. आय वॉज कमिंग यस्टरडे. इथे जवळपास खायला काय आहे का? बऱ्याचदा आपण असा क्वेश्चन करतो की इथे जवळपास खायला काय आहे का? सेम. व्हॉट्स देअर टू ईट अराउंड हिअर. व्हॉट्स देअर टू ईट अराउंड हिअर. काही काही सेंटेन्स तुम्हाला समजणार नाही. एकदा दोनदा बघा, ते चांगल्या प्रकारे समजतील किंवा त्याला पाठ करण्याचाच प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. हो, मी पण नाही जाऊ शकत. या बट आय कांट गो. या बट आय कांट गो. हो मी पण नाही आपण अरे हो मी पण नाही जाऊ शकत अशा प्रकारचे सेंटेन्स आहे. मी नेहमी तिथे जातो. आय गो ओव्हर देअर ऑल द टाईम. आय गो ओव्हर देअर ऑल द टाईम. किंवा याला तुम्ही आय गो देअर ऑफन असं याला तुम्ही बोलू शकता. आता चांगला रहा. बी गुड नाव. बी गुड नाव. तू पागल आहेस का? आर यू इन्सेन. आर यू इन्सेन. ती खरंच गेली का? इट्स सी रिअली गॉन. इट्स सी रिअली गॉन. मग उशीर कशाला? बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगताना आपण म्हणतो अरे मग उशीर कशाला, तसं सेंटेन्स. देन व्हॉट केप्ट यू. देन व्हॉट केप्ट यू म्हणजे तुला कशानं अडवलं आहे किंवा तुला कशानं थांबवलं आहे असा याचा एक मीनिंग निघतो. तू धोकेबाज आहेस. यू आर अ चीटर. यू आर अ चीटर. मी त्याला 2 वर्षापूर्वी भेटलो होतो. ट्राय करा गाईज. आय मेट हिम बिफोर 2 years. आय मेट हिम बिफोर 2 years. तुम्ही इथे थुंकू नका किंवा तुम्ही इथे थुंकू नका. सिंपल दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. यू मस्ट नॉट स्पीट हिअर. यू मस्ट नॉट स्पीट हिअर. स्पीट करणे, थुंकणे. मी शाळेत जाऊ शकलो असतो. मी शाळेत जाऊ शकलो असतो. तुम्ही पास्टची पॉसिबिलिटी सांगत आहात. बनवा. आय कुड हॅव गॉन टू द स्कूल. आय कुड हॅव गॉन टू द स्कूल. आपण जेव्हा पास्टची पॉसिबिलिटी सांगतो त्यावेळेस कुड हॅवचा यूज करतो. बरोबर. याला थोडा जास्त वेळ लागेल. एखादं काम आहे आणि त्याला तुम्ही म्हणता की याला थोडा जास्त वेळ लागेल. इट मे टेक मोर. इट मे टेक मोर. आता तुम्हाला या उलट जर म्हणायचं असेल की थोडा वेळ, याला थोडा वेळ लागेल. इट मे टेक सम टाइम. इट मे टेक सम टाइम.
अरे मी काय केलं. हे व्हॉट डिड आय डू. हे व्हॉट डिड आय डू. चल माझ्यासोबत गाणं म्हण. कम ऑन सिंग विथ मी. कम ऑन सिंग विथ मी. किंवा यालाच तुम्ही कम ऑन लेट्स सिंग विथ मी असंही याला तुम्ही म्हणू शकता. कधी येणार. वेन विल यू बी बॅक. वेन विल यू बी बॅक. मला चहा पिण्याचा शौक आहे. आय एम फॉन्ड ऑफ टेकिंग टी. आय एम फॉन्ड ऑफ टेकिंग टी. मी त्याला धडा शिकवेन. आय विल टीच हिम अ लेसन. आय विल टीच हिम अ लेसन. गाईज तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या चॅनलवरती जायचं आहे आणि तिथे प्लेलिस्टमध्ये इंग्लिश स्पीकिंग सिरीज या नावाने हे व्हिडिओ आहेत ते बघायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. पूर्णपणे विसरलो होतो किंवा मी पूर्णपणे विसरलो होतो. आय टोटली फॉरगॉट. आय टोटली फॉरगॉट. हे एवढं पण वाईट नाही. इट्स डझंट लुक दॅट बॅड. इट्स डझंट लुक दॅट बॅड. कदाचित तू त्यांना ओळखतो. मे बी यू नो देम. मे बी यू नो देम. बरं झालं मी इथे होतो. बरं झालं मी इथे होतो. सिंपल आपण म्हणतो काहीतरी घडलं असेल आणि त्यावेळेलाच तुम्ही काय म्हणता, अरे बरं झालं मी इथे होतो. सिंपल. गुड थिंग आय वॉज हिअर. गुड थिंग आय वॉज हिअर. त्यांच्या चांगल्यासाठी. फॉर देअर ऑन गुड. फॉर देअर ऑन गुड. आम्ही खरंच घाईत आहोत. वी वर सिरियसली इन अ रश. वी वर सिरियसली इन अ रश. कोणता घेणार. सिंपल दोन वस्तू काढल्या आहेत आणि तुम्ही म्हणता की त्यातला कोणता घेणार. तर आपण बऱ्याचदा विचारतो की अरे कोणता घेणार. विच वन विल यू टेक. विच वन विल यू टेक. मला वाटतं तिकडे आहे. आय थिंक इट्स दॅट वे. आय थिंक इट्स दॅट वे. जर मी चुकीचा नसलो तर. आपण बऱ्याचदा म्हणतो जर माझी चूक होत नसेल तर किंवा मी जर चुकीचा नसेल तर अशा प्रकारे आणि पुढचं सेंटेन्स बोलतो. सिंपल मी जर चुकीचा नसेल तर किंवा माझं चुकत नसेल तर असं. इफ आय एम नॉट मिस्टेकन. इफ आय एम नॉट मिस्टेकन किंवा इफ आय एम नॉट रॉंग असंही याला तुम्ही बोलू शकता. तुझ्या मागे बघ. लुक आउट बिहाइंड यू. लुक आउट बिहाइंड यू. मागे सरक. स्टेप बॅक. स्टेप बॅक. मग चल. देन कम ऑन. देन कम ऑन. फक्त मी तुला सांगत नाहीये. तुम्ही अरे फक्त मी काही तुला सांगत नाहीये अशा प्रकारे. आय जस्ट डोंट टेल यू अबाउट इट. आय जस्ट डोंट टेल यू अबाउट इट. तिथून बाहेर ये. गेट आउट ऑफ देअर. गेट आउट ऑफ देअर. तुला जोराने बोलावे लागेल किंवा तुला मोठ्याने बोलावे लागेल. यू विल हॅव टू स्पीक अप. यू विल हॅव टू स्पीक अप. यू विल हॅव टू स्पीक अप. स्पीक अप म्हणजे बोलणे पण होतं आणि जोराने बोलणे असंही होतं. माझ्या पायावर कोण उभा आहे. हु इज स्टँडिंग ऑन माय फूट. हु इज स्टँडिंग ऑन माय फूट. तिला तर वाचायला पण येत नाही.
सी कांट इवन रीड. सी कांट इवन रीड. कोणाची वाट बघत आहेस? हू आर यू वेटिंग फॉर? हू आर यू वेटिंग फॉर? माझ्या सर्व समस्या दूर झाल्या. माय प्रॉब्लेम्स हॅव ऑल गॉन. माय प्रॉब्लेम्स हॅव ऑल गॉन. याशी तुझं काही घेणं देणं नाही. दिस डज नॉट कन्सर्न यू. दिस डज नॉट कन्सर्न यू. ते खरंच खूप भीतीदायक होतं. दॅट वॉज रिअली स्कॅरी. दॅट वॉज रिअली स्कॅरी. मी तुला काही विचारू का? कॅन आय आस्क यू समथिंग? कॅन आय आस्क यू समथिंग? कॅन आय आस्क यू समथिंग? तुम्हाला भेटून छान वाटलं. इट वॉज नाईस मीटिंग यू. इट वॉज नाईस मीटिंग यू. तुम्ही कुठून आलात किंवा तुम्ही कुठले आहात? दोन्हीपैकी कोणताही क्वेश्चन असू शकतो. वेअर हॅव यू कम फ्रॉम? वेअर हॅव यू कम फ्रॉम? तू उभा का आहेस? वाय आर यू स्टँडिंग? वाय आर यू स्टँडिंग? तुझा मूड ठीक कर किंवा तुझा मूड नीट कर. सेट युअर माइंड. सेट युअर माइंड. मला चहा कुठे मिळेल किंवा मला इथे चहा कुठे मिळेल. वेअर कॅन आय गेट द टी? वेअर कॅन आय गेट द टी? वेअर कॅन आय गेट द टी? तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की जेवण कुठे मिळेल. गुड. वेअर कॅन आय गेट द फूड? वेअर कॅन आय गेट द फूड? तू पण तर तिथेच होतास. यू वर आल्सो देअर. यू वर आल्सो देअर. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आय कांट लिव्ह विदाउट यू. आय कांट लिव्ह विदाउट यू. मी निर्णय घेतला आहे. आय हॅव मेड अ डिसिजन. आय हॅव मेड अ डिसिजन. आय होप गाईज तुम्ही माझ्यासोबत खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असणार आहे आणि गाईज खूप सारे सेंटेन्स तुम्हाला युजफुलसुद्धा असणार आहेत. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.